आजचा मनन सुरू करण्याआधी आपण एक एक छोटीशी स्टोरी किंवा एक कथा आपण सांगू इच्छितो. तर एका ठिकाणी एका एका जागेमध्ये एक मोठा असा महल होता, एक राजवाडा होता. त्या ठिकाणी एक राजा राहत होता आणि त्याचे अनेक सेवक त्या ठिकाणी राहत होते. तेव्हा एक 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 भिकारी किंवा एक मनुष्य त्या राजवाड्याच्या बाहेर नेहमी बसलेला होता. तर तो मनुष्य नेहमी त्या त्या राजवाड्यामध्ये त्याला पाहायची इच्छा होती. त्याला नेहमी त्या राजवाड्यामध्ये जायची इच्छा होती. परंतु त्याने अनेक प्रयत्न देखील केले. त्याने तो दरवाजा ठोकला. त्याने जोरजोरात आवाज दिले. त्याने त्या भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु या सर्व गोष्टीमध्ये तो अपयशी असा ठरला होता. त्याच्यानंतर त्याचा एक सेवक त्या ठिकाणी येतो. तो सेवकाला विनंती करतो, की मला हे पाहायचं आहे. तो सेवक त्या राजवाड्यामधून आलेला असतो. त्या सेवकाला देखील ते राजवाडा माहिती असतो. परंतु तो सेवक त्याला आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. एक दिवस राजा स्वतः त्या ठिकाणी बाहेर येतो आणि त्या राजाला हा जेव्हा विनंती करतो, तेव्हा तो राजा त्या 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 मनुष्याला त्या राजवाड्यामध्ये घेतो. जर ही जी कथा किंवा ही जी स्टोरी जी आपण पाहिली, ती स्टोरी आपण बायबलमध्ये देखील त्याची त्याबद्दल आपण पाहतो. त्या स्टोरीबद्दल किंवा त्या त्या स्टोरी एक्झॅक्ट स्टोरी नाही म्हणत आहे, परंतु त्याचा जो कन्सेप्ट आहे, त्याच्यामागे जे जे जो जो त्याचा हेतू आहे, तर ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू शकतो. जर आपण वचनाकडे आपण जर वळालो, तर योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय जर आपण काढला, योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि त्याचं 2रं आणि 3रं वचन जर आपण पाहिलं. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे, तेथे तुम्हीही असावे. या वचनाबद्दल आपण देवाचे आभार मानूया. खरोखर हे वचन जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपण आपल्या सर्वांना ठाऊक आहे, की हे हे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःनी ते म्हटलेलं असं वचन त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी तो अजून जर त्यामध्ये पुढे आपण गेलो, तर त्याच अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, की त्या ठिकाणी असं लिहिलं, येशूने त्यांना म्हटले, "मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही." जेव्हा या सकाळी आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आठवतो किंवा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण पाहतो. अनेक दृष्टिकोन आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण नेहमी पाहत आलो आहोत. परंतु या सकाळी जेव्हा ह्या ह्या मननामध्ये अभ्यास करत असताना तेव्हा जी जी गोष्ट प्रभूने मला दाखवली ती त्याच्या त्या त्या स्वर्गाबद्दल त्यांनी त्या ठिकाणी आपण पाहतो. जेव्हा त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण पाहतो, त्याच्या जीवनाबद्दल आपण पाहतो. अनेक अनेक गोष्टी आपण त्याच्यापासून शिकतो किंवा त्याच्या त्या दैवीपणाबद्दल आपण आपण पाहतो. परंतु जेव्हा त्याच्या त्याच्या जागेबद्दल त्या ठिकाणी आपण जेव्हा वाचतो, तेव्हा तो नेहमी त्या स्वर्गाबद्दल तो सांगत आहे. नेहमी तो स्वर्ग तो त्या ठिकाणी त्याच्या शिष्यांना सांगत आहे, त्याच्या जवळच्या लोकांना त्या ठिकाणी सांगत आहे आणि जेव्हा तो त्या स्वर्गाचा उल्लेख त्या ठिकाणी करतो. व्हेनेव्हर ही डिस्क्राइब्स अबाउट द हेaven, ही टॉ तो 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 त्या ठिकाणी म्हणतो, की हे सर्व माझं आहे. तो एक अधिकार असल्यासारखा तो त्या ठिकाणी सांगतो. जर ह्या वचनामध्ये देखील आपण जर पाहिलं, तर तो दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, की माझ्या पित्याच्या घरात राहण्यास जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असतं. मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. प्रत्येक वेळेस जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाबद्दल सांगत आहे, स्वर्गाचा उल्लेख त्या ठिकाणी करत आहे. जेव्हा तो स्वर्गाबद्दल किंवा स्वर्गाची जागा कोणाची आहे, असं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं, तर तो प्रत्येक वेळेस स्वतःला त्या ठिकाणी तो सांगतो. ही ही इज द ओनर ऑफ द हेaven. तो आजचा आपला जो मुख्य विषय आहे किंवा जे टायटल आहे, द ओनर ऑफ द हेaven. आपण जर शास्त्रामध्ये पाहिलं, तर स्वर्गाबद्दल अनेक वेळा लिहिलेलं आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त त्या त्या ठिकाणी तो सांगत आहे, जर प्रभू येशू ख्रिस्तावर माझा विश्वास आहे, जर प्रभू येशू ख्रिस्तावर आपण भरोसा ठेवत आहोत, तर त्याने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या देखील सत्य आहेत. जेव्हा तो
स्वर्गाबद्दल सांगतो. स्वर्ग हा काल्पनिक असा नाही. स्वर्ग हा इट इज नॉट अन इमॅजिनरी फिगर. तो असा फक्त स्टोरी म्हणून त्यांनी सांगितली असं त्या ठिकाणी नाही. परंतु स्वर्ग एक खरोखरची जागा आहे. स्वर्ग एक खरोखरची एक एक इट इज अ रिअल थिंग. एक खरी असलेली ती त्या ठिकाणी जागा आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळा त्या स्वर्गाबद्दल त्या ठिकाणी सांगतो. आणि जेव्हा तो स्वर्गाबद्दल सांगतो, तो त्या ठिकाणी पित्याचा अधिकार किंवा पित्याला विचारून सांगतो किंवा पित्याबद्दल तो त्या ठिकाणी सांगत नाही. प्रत्येक वेळेस तो म्हणतो, की मी असं करणार आहे. हे माझं आहे. तो त्या आपण जर अनेक वचनं त्या ठिकाणी आपण पाहिले तर आपल्याला त्या गोष्टी कळून येतील. जर स्वर्गाबद्दल जेव्हा तो सांगतो, तेव्हा फक्त भूतलावर असतानाच तो त्याचा अधिकार त्या ठिकाणी गाजवत नाही. तो त्या ठिकाणी स्वर्गाचा स्वर्ग त्याचा आहे, हे फक्त तो भूतलावर असतानाच तो त्या ठिकाणी सांगत नाही. जर आपण अजून जर वचन पाहिलं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 17वा अध्याय जर आपण पाहिला 17 आणि 5 वचन जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, "तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते, त्याच्या योगे तू त्याच्याजवळ तू आपणाजवळ माझं गौरव कर." ही टेल्स अबाउट इट. तो त्या ठिकाणी सांगतो, की जग होण्यापूर्वी देखील गौरव त्याचं होतं. जग होण्यापूर्वी देखील ह्या सर्व गोष्टी त्याच्या होत्या. जेव्हा तो ह्या भूतलावर जेव्हा तो आला किंवा पित्याची जी योजना त्यांनी पूर्ण केली, त्याच्या आधी देखील आपण पाहतो, की तो प्रभू येशू ख्रिस्त त्या त्या स्वर्गामध्ये विराजमान आहे. त्याच्या आधी देखील तो स्वर्ग त्याचाच आहे. त्याच्या आधी देखील तो स्वर्गाचा राजा तो प्रभू येशू ख्रिस्तच आहे. इतकंच नाही तर जर आपण त्याला त्या त्या वधस्तंभावरती जेव्हा आपण पाहतो, जेव्हा तो त्या वधस्तंभावरती आपण पाहतो, जेव्हा तो भूतलावर आला, जेव्हा तो ह्या मनुष्य रूप घेऊन तो भूतलावर आला, तेव्हा आपण पाहतो की तो जेव्हा त्या स्वर्गाबद्दल सांगतो, तो त्या ठिकाणी एक अधिकाराने त्या ठिकाणी सांगतो. आणि तोच अधिकार आपण त्या वधस्तंभावरती त्या चोराबद्दल त्या ठिकाणी दिलेला आपण पाहतो. जर आपण त्याच्या आधी जर एक वचन वाचलं योहानकृत शुभवर्तमानामध्येच 3रा अध्याय आणि 13 वचन जर आपण काढलं, योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 13 वचन. तर त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, की स्वर्गातून उतरलेला जो मनुष्याचा पुत्र. इट टेल्स तो आपल्याला त्या ठिकाणी योहानकृत शुभवर्तमान योहानाचा लेखक त्या ठिकाणी सांगतो, की हा मनुष्य स्वर्गातून उतरलेला आहे. ह्याची जागा ह्या ठिकाणी नाही, ह्याची जागा ह्या भूतलावर नाही. हा हा आधी कुठेतरी होता, त्या ठिकाणाहून तो इकडे आलेला आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण पाहतो, त्याच्या दुःख सहनाबद्दल आपण पाहतो, त्याच्या वधस्तंभाच्या कार्याबद्दल आपण पाहतो. परंतु जे जे त्याचं आधीचं जी जागा होती त्याच्याबद्दल आपण जर पाहिलं, तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबद्दल सांगतो. स्वतः योहानकृत शुभवर्तमान योहान त्याच्याबद्दल आपल्याला सांगतो, की तो ह्या भूतलावर येण्याच्या आधी त्याच्याकडे एक जागा आहे आणि ती जागा त्याचीच आहे. तो स्वर्ग आधीपासून त्याचा आहे. ही हॅज द ऑथॉरिटी ही हॅज द ऑथॉरिटी ऑन द हेaven. त्याचा जो अधिकार त्या स्वर्गावर आहे, त्याला त्या वधस्तंभानंतर भेटलेला नाही. त्याचा अधिकार आधीपासून त्या स्वर्गावर आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण जर पाहिलं त्या वधस्तंभावरती जेव्हा आपण त्या चोराचं संभाषण जर आपण जेव्हा आपण वाचतो लूक शुभवर्तमानामध्ये, ती ती घटना आपण पाहतो. लूक शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 43 वचन जर आपण पाहिलं, तर त्या ठिकाणी त्या चोराचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण आपण त्या ठिकाणी पाहतो. परंतु जेव्हा तो चोर त्याला 42व्या वचनामध्ये म्हणतो, की तो म्हणाला, "अहो येशू, आपण आपल्या अधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा." 43 मध्ये आपण त्या ठिकाणी वाचतो, येशूने त्याला उत्तर दिले, "मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील." जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपण पाहतो तो स्वर्ग सोडून जे आधीपासून त्याचं त्या ठिकाणी अधिकार आहे, तो सोडून जेव्हा तो भूतलावर आला, जेव्हा त्याचं जीवन त्याने या ठिकाणी घालवलं, 30 वर्ष, 33 वर्ष तो या ठिकाणी राहिला. परंतु आत्ता ही जी घटना आहे, हा जो स्वर्गाचा जो हा जो वधस्तंभाचा जो प्रसंग आहे, त्या ठिकाणी आपण पाहतो, की हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या ह्या 33 वर्षामध्ये असलेल्या सगळ्यात लोएस्ट पॉइंटला तो असा आहे.
सगळ्यात कमजोर असलेला त्या ठिकाणी आपण आपण त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पाहतो. त्याला ठाऊक आहे की ह्या वेळेस आता त्याला त्याच्यावर पाप लादण्यात येणार आहे. त्याला ठाऊक आहे की ह्या घटकेमुळे त्याच्या आणि पित्याचं एक नातं त्या ठिकाणी तुटणार आहे. त्याला त्याला ठाऊक आहे की ह्या पूर्ण जगाचं पाप त्याच्यावर आता लादण्यात येणार आहे. त्याला सर्व गोष्टी ठाऊक आहेत. परंतु या पूर्ण त्याच्या लोएस्ट पॉइंटला असतानाही आपण पाहतो की तो त्याचा अधिकार त्या ठिकाणी दाखवतो. ही टेल्स दॅट द हेवन इज माइन. त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी तो त्या 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 चोराला त्या ठिकाणी म्हणतो की तुला स्वर्गात जर यायचं असेल तर त्या ठिकाणी मी तुला घेऊन जाऊ शकतो. तर तो म्हणतो की मी तुला खचित सांगतो तू आज माझ्या बरोबर असशील. तो पित्याला त्या ठिकाणी विनंती करतो किंवा मी पित्याला विचारून येतो अशा गोष्टी त्या ठिकाणी चोराला सांगत नाही. तो त्याच्या लोएस्ट पॉइंटला असताना मरायला त्या वधस्तंभावरती तो जात असताना तेव्हा देखील तो तो त्या ठिकाणी त्याच्या त्या घराबद्दल किंवा त्याच्या त्या जागेबद्दल असलेली त्याची ऑथॉरिटी त्या ठिकाणी आपल्याला दाखवतो. तो त्या ठिकाणी त्या चोराला आपण वाचलं तर त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये असलेलं आय व्हेरिली से अनटू यू, मी तुला खचित सांगतो, तू आज तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुला नेण्याची परमिशन देखील मीच देणार आहे. तो तो प्रभू येशू ख्रिस्त आज या सकाळी आपण पाहतो. त्या त्या स्वर्गातून उतरलेला तो प्रभू येशू ख्रिस्त आपण पाहतो. त्या वधस्तंभावरती असलेला प्रभू येशू ख्रिस्त आपण पाहतो. तो इतकंच नाही तर जर पुढे जर आपण पाहिलं मत्तेकृत शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 18वं वचन जर आपण काढलं मत्ते 28 आणि 18 त्या ठिकाणी असं लिहिलंय, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलला, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहेत. आता हे संभाषण जे आहे ते आपण पाहतो की त्याचा पुनरुत्थानाच्या नंतरचं संभाषण त्या ठिकाणी आहे. जेव्हा तो स्वर्गात आधी होता, त्याच्यानंतर आपण पाहिलं की तो तो भूतलावर आला, तो वधस्तंभावरती गेला. आता तो मरणातून उठलेला आहे, तरी देखील तो त्याच्याबद्दल पुन्हा त्या त्या शिष्यांना आठवण करून देतो. पुन्हा तो त्यांना त्याच्या जागेबद्दल त्या ठिकाणी सांगतो. ही ही टेल्स अबाउट हिज ऑथॉरिटी अगेन अँड अगेन. तो सारखा त्या ठिकाणी सांगत आहे की जी जी जागा आहे किंवा जो जो स्वर्ग आहे तो तो त्याचा त्याचा आहे. ही ही बिलॉंग्स टू दॅट हेवन. ही ही इज द ओनर ऑफ दॅट हेवन. आणि तेच इतकंच नाही, जर आपण पुढे देखील पाहिलं, जर आपण पुढे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जर आपण पाहिलं, पुन्हा योहान योहान त्या ठिकाणी जे आपण सुरुवात केली होती त्या वचनाकडे जर आपण आलो, योहान 14 आणि त्याचं 2 आणि 3 वचन. त्या ठिकाणी आपण पाहतो की आता ह्या घटकेस तो त्या ठिकाणी जाण्याची वेळ आली आणि तो तो त्या ठिकाणी शिष्यांना त्या ठिकाणी तो सांगत आहे. तो त्या ठिकाणी म्हणतो की मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार करतो. ही टेल्स दॅट कोणी दुसऱ्याबद्दल तो त्या ठिकाणी आठवण करून देत नाही. कोणताही दुसरा मनुष्य तो त्या ठिकाणी सांगत नाही. तो सांगतो की मी जाऊन जागा तयार करतो आणि मी तुम्हाला पुन्हा घेण्यास परत येईल. इतका इतका त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं वैभव किंवा किंवा द द हेवन जो स्वर्ग आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्याला त्या त्या ठिकाणी दाखवतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल अनेक गोष्टी आपण आपण पाहू शकतो. अनेक अजून उदाहरण किंवा रेफरन्सेस आपण पाहू शकतो. तो त्या ठिकाणी या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तो 6व्या वचनात सॉरी 14व्या अध्यायाचं 6वं वचन त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो त्या ठिकाणी म्हणतो, की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. जशी आपण ती पहिली स्टोरी जी पाहिली, त्यामध्ये त्या त्या मनुष्याला त्या त्या राजवाड्याची दर्शन त्याला पाहिजे होतं. त्याला ते राजवाडा आहे ही गोष्ट माहिती होती, परंतु त्या राजवाड्यामध्ये आतमध्ये काय आहे हे त्याला माहिती करून घ्यायचं होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, अनेक त्यांनी कष्ट त्या ठिकाणी केले. परंतु कोणताही पर्याय त्याला त्या राजवाड्याच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकला नाही. त्याच्यानंतर त्याचा सेवक त्या ठिकाणी आला, ज्याने तो स्वर्ग ज्याने तो राजवाडा त्या ठिकाणी पाहिला होता. ज्याला ठाऊक होतं, की ह्या राजवाड्यामध्ये काय आहे. तो सेवक बाहेर आला. त्या सेवकाला त्यांनी विनंती केली, परंतु तो सेवक देखील त्याला त्या राजवाड्यामध्ये घेऊन जाऊ शकला नाही. त्याच प्रकारे आपण बायबलमध्ये अनेक वेळा पाहतो. अनेक प्रभूच्या सेवकांनी, अनेक देवाच्या दासांनी स्वर्गाचं
दर्शन घेतलेलं आहे. स्वर्गाचं दर्शन त्यांना भेटलेलं आहे. परंतु ते सर्व कोणीही मनुष्याला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत. इट इस ओन्ली द ओनर हू हॅज द ऑथॉरिटी टू टेक इंटू हिज पॅलेस. त्याच्या त्या राजवाड्यामध्ये जाण्याचा जो अधिकार आहे, ज्याला कोणाला त्या राजवाड्यामध्ये घ्यायचा आहे, तो अधिकार फक्त त्या राजाला असा आहे. जो त्या जागेचा मालक आहे, त्यालाच फक्त तो अधिकार आहे. आणि तीच गोष्ट या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या 6व्या वचनामध्ये सांगतो. तो त्या ठिकाणी म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. इट इज इंग्लिशमध्ये त्याला त्या ठिकाणी असं लिहिलंय की आय एम द वे. आय एम द वे. द द शब्द जेव्हा त्या ठिकाणी येतो, त्याचा त्याचा अर्थ की एकच मार्ग आहे. पुन्हा दुसरा मार्ग नाही. अनेक मार्ग त्या ठिकाणी नाहीत, परंतु एकच मार्ग आहे. आय एम द वे. मीच तो मार्ग आहे. माझ्याशिवाय तुम्ही त्या स्वर्गामध्ये जाऊ शकत नाहीत. आणि तीच गोष्ट आजच्या या सकाळी आपण पाहत आहोत. जो प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गात विराजमान होता, तो आपण पाहतो की तो अनेक वेळा त्या ठिकाणी म्हणतो की जे जे गौरव माझं त्या आधी होतं, ते गौरव मला तू पुन्हा दे. ती जागा जी त्याची आहे, ती जागा त्यांनी त्याची जरी तो तो भूतलावर आला, तरी तो अधिकार किंवा तो स्वर्ग त्याच्याकडून का हिरावून घेतला नाही. त्या स्वर्गाचा तो जसं जसं एक भाडेकरू घर सोडून गेल्यावर तर ते घर त्याचं राहत नाही. तशी गोष्ट त्या ठिकाणी आपण पाहत नाही. तो स्वर्गाचा मालक त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तो त्या ठिकाणी पुन्हा त्या चोराला सांगतो, की तुला सुखलोकात तू आज माझ्याबरोबर असशील. आय हॅव द ऑथॉरिटी. माझ्याकडे तो अधिकार आहे, की तुला स्वर्गात घेऊन जायचं की नाही. आणि त्याच्यानंतर तो आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो, की मी तुमच्यासाठी जागा तयार करतो. जागा तयार आहे असं देखील त्या ठिकाणी म्हणत नाही. तो त्या ठिकाणी म्हणतो, की मी तुमच्यासाठी जागा तयार करतो. आय विल टेक मी सर्व परिश्रम करणार आहे. जी जागा त्याची आहे त्या त्या जागेमध्ये नेण्यासाठी परिश्रम देखील त्या प्रभू येशू ख्रिस्ताने केले. आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल पाहतो. ज्या जागेवर आपला अधिकार नाही, आपल्यासारख्या पापी लोकांची त्या ठिकाणी एंट्री किंवा प्रवेश होऊ शकत नाही. अशा ठिकाणी नेण्याची इच्छा जी पित्याची झाली, त्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त ती जागा सोडून, त्याची जागा सोडून तो या भूतलावर आला. आणि इतकंच नाही, तर तो आज आपल्याला त्या जागेमध्ये नेण्यासाठी त्याने 2000 वर्षापूर्वी एक कार्य केलं. त्या वधस्तंभावरती तो मारला गेला. त्या वधस्तंभावरती त्याने स्वतःला त्या ठिकाणी देऊन टाकलं. त्या ठिकाणी आपण वाचतो, की पित्याच्या मर्जीस आलं, की ह्याला ठेचले पाहिजे. ही शॅल बी क्रश्ड ऑन दॅट क्रॉस. त्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती ते सर्वात घाणेरडं किंवा सर्वात वाईट असं मरण त्याला त्या वधस्तंभावरती सहन करायला लागलं. आणि त्याच्यानंतर तो या ठिकाणी म्हणतो, की मी तुमच्यासाठी जागा तयार करतो. ही गोष्ट देखील तुम्हाला करायची नाही. ही गोष्ट देखील आपल्याला करायची नाही. तो स्वतः आपल्या आधी गेलेला आहे. त्या त्या जी जागा त्याची आहे, त्या जागेचा अधिकार त्याचा आहे. त्या त्या जागेवर मेहनत तो करत आहे. त्याचा फक्त एकच हेतू आहे, की त्या त्या शेवटच्या भागामध्ये आपण पाहतो, की जेणेकरून मी जेथे आहे, तेथे तुम्ही असावे. इतका इतका प्रेम किंवा इतकी योजना त्या त्या देवाची, त्या देवपित्याची आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आपण पाहतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण आभार मानतो, की त्याने आपल्यासाठी तो स्वर्ग सोडला. जे त्याचं जे त्याचं गौरव होतं, जे त्याची जागा होती, ती जागा अजून त्याचीच आहे. आणि जर त्या जागेमध्ये मला मला प्रवेश करायचा आहे, मला जर त्या जागेमध्ये जायचं आहे, स्वर्गामध्ये जर मला जायचं आहे, जर मी प्रभू येशू ख्रिस्त आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, हा जर मी विश्वास ठेवतो, तर जेव्हा तो सांगतो, की एक जागा आहे जिथे तुम्हाला मी घेऊन जाणार आहे, म्हणजे ती जागा देखील खरोखर आहे. ती जागा काल्पनिक नाही. ती जागा खरोखर असलेली अशी जागा आहे. त्या ठिकाणी तो स्वतः म्हणतो, की त्या ठिकाणी मी आहे. म्हणजे तो स्वर्ग इट इज अ रिअल थिंग. तो स्वर्ग आहे आणि मला जर त्या ठिकाणी जायचं असेल, तर कोणताही संदेष्टा किंवा कोणतेही माझे परिश्रम त्याला त्या 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 जागेवर मला घेऊन जाऊ शकत नाही. ओन्ली द रिलेशनशिप विथ गॉड, जे फक्त त्या देवाबरोबर असलेलं माझं नातंच मला त्या 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 स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकतं.
या या सकाळी आपण त्या देवाचे आभार मानूया, की त्याने आपल्याला हे वचन आपल्याला दाखवलं, की जो स्वर्गाचा अधिकारी आहे, जो स्वर्गाचा अधिकारी, जो प्रभू येशू ख्रिस्त तो आपल्यासाठी येऊन त्या वधस्तंभावरती गेला. तो आज देखील आपल्यासाठी त्या ठिकाणी कार्य करत आहे. फक्त त्या स्वर्गामध्ये जाण्याची एकच त्या ठिकाणी अट त्याने ठेवली आहे, की जो माझ्याद्वारे कोणी पित्याकडे जाऊ शकत नाही. आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचं आपलं नातं देखील आजच्या या सकाळी आपण पाहतो. खरोखर त्या देवाचे आभार मानूया आणि आपण प्रार्थना करूया, की आपलं नातं देखील त्या राजाबरोबर चांगलं असावं, की आपण त्या त्या स्वर्गामध्ये आपण प्रवेश करू. खरोखर आपण देवाचे आभार मानूया, की त्याने आपल्याला आजचं हे सकाळ आणि हे वचन दाखवलं त्याबद्दल देवाचे आभार मानतो.